गुड आफ्टरनून. तर कसे आहेत तुम्ही सर्व? मी मजेतच आहे, तुम्ही पण मजेतच असणार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज नवीन ब्लॉगची सुरुवात केली आहे त्यासाठी की आम्ही चाललो आहे धरणावर. हे आहे गाव, कोणतं गाव आहे पोरी हो? हे कवठा आहे. इथं आलो तर आम्ही छोट्याशा बेबीला पाहण्यासाठी. तर त्या बेबीला बघणं झालं आमचं. तर आता आम्ही चाललो डॅम वरती, समोर डॅम आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशल ब्लॉग शूट करत आहे. आणि हे चिल्लर पार्टी हाय. तर हे माझी फॅन आहे. फॅन आहे ना पोरी? हा बघा, मीच म्हणते, त्यांनी म्हटलं नाही तरी. तर चला सुंदरसा डॅम बघू. चला काय गप्पा गोष्टी सांगा रे. कोण कितवीत आहे, कोण कितवीत आहे? तू कितीत आहेस रे? तिसरी. आणि तू? आठवी. आणि तू? मी पाचवी. आणि तू? पाचवी. कसं काय शिक्षण, अभ्यास करता की नाही? हो. आता सुट्टी कशी काय मारली? तुमचे जाणं. माझ्या सुट्टीला का मारू? टाइम मशीन असं सांगा. लोक म्हणते बाईच्यानं सुट्टी मारू राहिले लेकरं. शाळेत दप्तर आहे. जेवणाची सुट्टी झाली अशी. हम्म. जेवणाची सुट्टी झाली. हे बघा, तू दिसते इथून. हे आमचे आहेत संदीपराव आणि ते पुढचे आहेत परवीन शेठ. तर आम्ही एवढं चाललो डॅमवर. पाणी आहे की नाही रे? नाही. पाणी नाही डॅम मध्ये? अरे काहीच पाणी नाही, एकदम कमी पाणी आहे. आता मला दाखवते मी, थांबा. एवढंसं पाण्यामध्ये काय करतो रे लोक? बाया कपडे धुवून राहिले तिथं. चालून 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 पडीन बा मी चालता चालता. आजीबाई कपडे द्यायला गेलता काय? हे आजीबाई बा कपडे द्यायला गेला होते. आम्ही चाललो फोटो विटो काढायला. हा चाललो ना धरण पाहायला. आता चालू जरा बसायला. मी शेगाव नाही बा. हा नंदूची आई. हो काय? मी पोरगी नाही आहे, मी शेगावची सून आहे. हो. हे दादा मला ठोस मारणार होते पा. गेले निघून. वाव, काय लोकेशन आहे जबरदस्त. खूप छान खूप छान. चला 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 चला. ठोसही मारतात बा तुमच्या गावातले लोक, पाहतही नाही. मीच चालली तिथे गाडीवर. खेकडे आहेत का तिथं? खेकडे दाखवते मित्रांनो तुम्हाला, थांबा. आहेत का पण त्याच्यात खेकडे? काय माहित वर चढू देतात की नाही. आम्ही व्हाईट कलरची साडी घालून आली ना, आता काय अवतार होईल साडी जाई तर. दादा खेकडे दाखव जा आम्हाला. दाखवते ना रे बरं की म्हणा लागतील खेकडे दाखवा. काय संडास नाही करतात का रे? अरे तुम्हाला माहित नाही का, हागन मुक्त दारी गाव व्हायला आहे ना. आमच्या झाडेगाव मध्ये बघ कोण संडास नाही करत. सगळ्याच्या घरात संडास आहेत आमच्या माहेरात. ते झाडेगाव नाही, ते तिकडचं झाडेगाव आमच्या नांदुऱ्या जवळचं. ते बघा दगड आहेत मोठे मोठे. शिंपले याच्यात मोती असेल का? म्हटलं असेल बायच्या. हे आहे पाणी थोडस. या कुठं पायऱ्या आहे? हात दुखून राहिला. यायचं काय चाललं मी. पाणी दाखवते तुम्हाला, थांबा. पाणी दाखवते जवळ जाऊन. एक मिनिट. माझा सगळा अवतार कसाचा कसा होऊन राहिला. साडी सगळी चालली खराब होऊन राहिली. हे पाणी व्यवस्थित पाणी आहे. पाणी दिसते का ते वरती? बघा किती छान आहे. तिथे इतके छान फोटो निघतील आहे ना, खूप छान. हे बघा खूप छान असं लोकेशन आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या. कवठ्याचं आहे ठिकाण. कवठाचं आहे ना बरं? कवठ्याचं आहे. आम्ही पायगी सटकीन होऊन लंगडी निघीन माय कवठ. कुठं आहे खेकडा? खेकडा आहे का तो? त्याच्यामध्ये मोती आहे का? मग याच्यामध्ये काय? ते भांडणं कोराले का शिपल्यासाठी सांगा. दाखवायचं दूर राहिलं म्हटलं. अरे हा इथं आहे ना बघा. मरेल नाही, जिवंत आहे. तर फुटेल बी नाही आहे. फुटेल आहे का? अरे हा रे फुटेल आहे रे. फुटेल आहे नाही इकडून. अरे हा पॅक आहे ना रे, हा छोटासा. ते छोट्या याच्यात नसतात. त्याच्यात काय असते मग मोठ्या याच्यात? याच्यासाठी मोतीसाठी कमीत कमी एवढा पाहिजे. आणि तो फोटो कुठे काढता आपण? काहीच तर आम्ही शेगावून आलो ना. हो आता वरती जावं का?
काय एवढी मजा नाही आली, एवढं डॅम पाहायला आलो पण इथं पाणीच नाही. डॅम आहे पण पाण्याचा पत्ता नाही. आणि फोटो काढायचं लोकेशन आहे तिथं छान वरती जावं लागते. आता एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून वर कधी जा, सगळं मूड ऑफ झालं. पायऱ्या काही लहान नाही, पायऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. काहून नाही चढल्या जात? पाहू का ट्राय करू? चालतं का मग वरती की राहू देता? तर मंडळी वरती जायची इच्छा आहे पण हे चिल्लर पार्टी म्हणते की पाय दुखतात. त्यांची तर काय पाय नसते दुखत, कारण की ते नेहमी जातात, रोज रोज जातात. आमचे पाय नाही दुखत पण तुम्ही सांगा तसं कुठून जावं लागते, तिकडून का इकडून? दगड पाहते, दगड आहे, त्या दगडावरून जायचं तिकडच्या साईडनं की पायऱ्यावरून जायचं, कन्फ्युजन होत आहे कुठून जायचं. वरती तर जायचं आहे पण खूप लेट होईल घरी जायसाठी. बघा ते पोरग चढवते. बाबा बाबा बाबा, एवढी मोठी फलांग टाकावं लागते का? बाप रे बाप. लहान लहान पायऱ्या, 3 पायरीची 1 पायरी ती आपल्या. बाप रे, चालतं का वरती मग? चल, अरे मी आताच पडत होती. जाऊन पाहतो चढता येते का. चढता जर आलं तर ठीक, मग दाखवते तुम्हाला वरचं ठिकाण. आणि जर नाही चढता आलं तर मग काही सांगता येत नाही. सटकून बिटकून पडत होती आताच. आता हे मागून आता मी चालत आहे वरती. तिकडे हे नका करू ना, चालू आहे ना पाऊस. थांबवलं होतं का? बापा बापा बापा, याचे पायऱ्या आहेत का? भेट झालेलं असतं तर मला चढलं असतं. नाही चढता येत. अरे नाही चढता येत. कुठं निघेल का इथं? वावा निघतात. गेला बी तो वरती आणि गोट्यावरून पाय घसरते. मग पाय बरं आमची सँडल आहे गड्या. लहानपणाची आठवण जाऊ दे. ती पाय चालली पुढे, आम्ही राहिलोच मागे. अरे बाप रे बाप. अरे बा, चला चला चला, थकलो थकलो थकलो. चला चला चला. देवाणपणाचं म्हातार पण आलं. आयो आयो. अरे देवा देवा. थंडगार करणं लावलं. बापरे बाप, मांड्या रे कामातून गेल्या. माझे हाल झाले, तुमचे काय झाले असते? सांग बा आता. यासाठी एक्सरसाइज रोज करायला लागते. तुझा जुन्या थकला का? याचं काही जुन्या थकत बा, आपला थकते. हे बघा वरतून कसं दिसते छान. हो माय गॉड. हे चाललंय पळत पळत समोर. अरे बापरे, मला तर असं वाटू राहिलं पहिले 2-3 पायऱ्या चढली, पायऱ्याने तर दगडावर चढली तर असं वाटलं की लहानपण आठवलं. आणि थोडंसं वर आली तसं वाटतं जेवण परत म्हातारं पण आलं. हो माय गॉड, खूप जीव थकला. पाय दुखून राहिले ते वेगळे. आता काय बोलू, श्वास नाही घेतला जोरायला. असं असते ते. हे बघ इथं पाणी दिसते, किती छान पाणी आहे. फोटोशूट करायला यायचं असेल ना तर नक्की या, आहे ना. हे बघा बघा किती छान आहे ना. इथं फोटोशूट खरंच छान निघतो.
कोणाला यायचं असेल तर नक्की या एक वेळेस. अजून एक वेळेस सांगते कुठचं ठिकाण आहे. हे आहे कवठा. कवठ्याला आहे. वा तिकडच्या साईडनं बघा किती पाणी. इकडच्या साईडनं नाही आहे, तिकडच्या साईडनं खूप पाणी आहे. प्रॉपर ॲड्रेस काय सांगू? कवठ्याला आलं की कोणी सांगते. शेगावला यायचं. शेगाव निंबा फाटा रोड. हां तर निंबा फाटा यायच्या अगोदर कवठा लागते असं यांचं म्हणणं आहे. तर माकडं आहेत का वर? मग तो काय म्हणे, तो 2 व्हीलर पाहिजे होती. मग एवढे नसतं झालं. बघा किती दम लागला. हे पाहून घ्या इकडेच किती छान आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. लेकरं काही थकले नाही बा. लेकरांची रोजची सवय आहे ती. असं आहे वातावरण इथचं. आणि असं आहे हे. अजून चढावंच लागते का वरती? आमचे हाल बेहाल केले. पूल आहे त्या गावाला तिकडल्या जाऊन जायसाठी. याच्यावर जाता येते. ते पायऱ्या बघा किती छान आहे. ते दाखवते ना, इकडच्या साईडनं पाणी आहे बघा. मोबाईल पावसाने पाणी नाही, हे बघा पाणी आहे. आणि हे असं असा नजारा आहे पूर्ण. हे सर्व आहे इकडे तिकडे. तर मी आता फोटो वगैरे शूट करते थोडेसे. ठीक आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असंच प्रेम आणि सपोर्ट पुढे राहू द्या. तोपर्यंत बाय, टेक केअर. ब्लॉगला लाईक करायला विसरू नका प्लीज. बाय.